हाय स्टुडंट्स, वेलकम इन SJ ट्यूशन क्लासेस। आज आपण ए स्टँडर्ड 5 नंबरचं लेसन एक्सपान्शन फॉर्म्युला पाहत आहोत। तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे x + a x + b इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस a प्लस b x प्लस a b। म्हणजेच काय, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, फर्स्ट टर्म इक्वल असते, मग फर्स्ट टर्मचं करायचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्म इक्वल नसतात, सेकंड टर्मची करायची ॲडिशन, मल्टिप्लायला परत फर्स्ट टर्म घ्यायचं आहे प्लस ॲडिशनला जे टर्म्स आहेत त्यांचेच करायचं आहे मल्टिप्लिकेशन। हां, फर्स्ट टर्म इक्वल असते, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर प्लस सेकंड टर्म जे इक्वल नसतात त्यांची करायची ॲडिशन, मल्टिप्लायला परत फर्स्ट टर्म प्लस जे ॲडिशनला घेतलेले टर्म्स आहेत तेच परत मल्टिप्लायला घ्यायचे, असं एक्सपान्शन करायचं आहे। करूया त्याआधी SJ ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज स्टुडंट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया प्रॅक्टिस सेट 5.1। क्वेश्चन आहे एक्सपांड a + 2 a - 1। फर्स्ट टर्म पहा इक्वल आहेत, फर्स्ट टर्म। आपला फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युलावरून आपण एक्सपान्शन डायरेक्ट करूया, फॉर्म्युला नको राईट करायला। पहा, फर्स्ट टर्मचा करायचा आहे स्क्वेअर, इथे पहा फर्स्ट टर्मचा आहे स्क्वेअर, फर्स्ट टर्म कोणते आहे a चा करायचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्म आहे त्यांची करायची आहे ॲडिशन 2 प्लस, आता इथे ॲडिशन करताना काय होणार आहे पहा, इथे -1 आहेत म्हणून ॲडिशन करताना -1 आहे तसेच साइन सहित घ्यायचे, -1 मल्टिप्लायला काय करायचं आहे, फर्स्ट टर्म परत घ्यायची आहे प्लस ज्यांचं ॲडिशन केलेलं आहे त्याच टर्मचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन, 2 × -1। पहा, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची ॲडिशन साइन सहित घेतले इंटू फर्स्ट टर्म प्लस ज्यांची ॲडिशन केली त्याच टर्मचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन, साइन सहित घ्यायचे, चिन्हासहित घ्यायचे। पहा, a स्क्वेअर प्लस 2 प्लस -1 काय होईल, 2 - 1a प्लस मल्टिप्लाय करूया 2 × -1, 2 हे पॉझिटिव्ह आहेत, 1 हा निगेटिव्ह आहे, आपण जर मल्टिप्लाय केलं तर त्यांचं काय होईल, निगेटिव्ह येईल, इथे -2, 2 × 1 = 2। पुढे पहा a स्क्वेअर, आता इथे 2 - 1 काय राहील, 2 - 1 1a, तो लिहिला नाही तरीही चालतो, 1 इथे कोएफिशियंट लिहिला नाही तरीही चालतो, -2। पहा, इझी आहे, इथे फक्त साइन चेंज आहेत म्हणून इथे ॲडिशन न होता काय झालेले आहे, सबट्रॅक्शन झालेलं आहे, आणि इथे साइन चेंज झालेला आहे कारण 2 आणि -1 आहे, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते निगेटिव्ह राहील म्हणून -2, 2 × 1 = 2। आन्सर आहे a स्क्वेअर प्लस 1a, 1 नाही लिहिला तरीही चालतो, -2। सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया। सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, काय करायचं आहे, फर्स्ट टर्म सेम आहे, सेकंड टर्म्स डिफरन्स आहेत, तर फर्स्ट टर्मचा करायचा असतो स्क्वेअर, m स्क्वेअर प्लस सेकंड टर्म ॲडिशनला घेऊया -4 प्लस 6 इंटू फर्स्ट टर्म प्लस दोन्ही टर्मचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन। पहा, करूया m स्क्वेअर, आता इथे पहा प्लस इंटू ब्रॅकेट, डिफरंट साइन आहे, डिफरंट साइन आहे म्हणजे दोघांची काय होईल, सबट्रॅक्शन होईल, 6 - 4 काय राहतील 2। पहा, डिफरंट साइन आहे दोघांचे, -4 पॉझिटिव्ह 6 म्हणून दोघांची काय होईल, सबट्रॅक्शन होईल, 6 - 4 2 आणि बिगर नंबर साइन म्हणून इथे प्लस आणि m ने मल्टिप्लाय 2m। आता इथे पहा डिफरंट साइन आहेत, -4 पॉझिटिव्ह 6 आहेत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत, डिफरंट साइन आहे म्हणून इथे निगेटिव्हचं साइन राहील आणि 6 × 4 = 24। आन्सर झालेला आहे। पहा, m स्क्वेअर यांचं दोघांचं सबट्रॅक्शन 6 - 4 2m, पॉझिटिव्ह 2 आले m आणि या दोघांचं मल्टिप्लाय निगेटिव्ह आलेलं आहे, 6 × 4 = 24। रूल लक्षात घेणे फार महत्त्वाचं आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशनचे रूल माहिती पाहिजेत।
थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. पहा थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. फर्स्ट टर्म सेम आहे म्हणून फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची ॲडिशन परंतु साइन सहित. सेकंड टर्म 8 आणि -3 ॲडिशन इंटू फर्स्ट टर्म प्लस हे ज्या दोन टर्मचे ॲडिशन केलेले आहे त्याच दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन. फॉर्म्युला इझी आहे. पुढे पहा p² 8 - 3 डायरेक्ट करते मी, स्टेप लिहित नाही आता. 8 - 3 किती राहतील 5 आणि बिगर नंबर साइन प्लस म्हणून इथे प्लस 5p. पहा 8 मधून 3 गेले 5p, डिफरंट साइन आहे म्हणून सबट्रॅक्शन झालेलं आहे. 8 - 3 5p आणि इथे डिफरंट साइन आहे म्हणून मल्टिप्लाय करताना साइन इथे मायनस तर येईल. 8 3 जा 24. पहा इझी आहे हे सुद्धा, फक्त रूल लक्षात घ्या. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचं एक्झाम्पल पहा. 13 + x 13 - x. पाहूया. फर्स्ट टर्म करायचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची ॲडिशन x प्लस -x. इथे पहा साइन सहित. त्याला मल्टिप्लायला फर्स्ट टर्म प्लस ज्यांचे ॲडिशन त्यांचंच करायचं आहे मल्टिप्लाय. x इंटू -x. पाहूया. 13² 169. पहा इथे पॉझिटिव्ह x निगेटिव्ह x 1x - 1x काय होईल कॅन्सल होईल आणि 1 - 1 काय होईल +0 इंटू 13. हे मल्टिप्लायला 13 आहेत. इथे यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल निगेटिव्ह, डिफरंट साइन आहेत म्हणून निगेटिव्ह होईल. x इंटू x² पुढे पहा 169. 0ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केला तर आन्सर काय येतं 0 म्हणून काय 13 0 0. नाही लिहिलं तरीही चालेल म्हणून -x². 169 - x². इझी आहे. इथे पुन्हा एकदा पहा पॉझिटिव्ह x आहेत निगेटिव्ह x आहेत, दोघांचं सबट्रॅक्शन होईल. 1x - 1x काय राहणार आहे 0. इथे कॅन्सल केलं 1x - 1x 0 आणि 0ने कोणत्याही नंबरला, हे 13 मल्टिप्लायला आहेत, कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय राहतं 0. 5 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा. 3x + 4y 3x + 5y. फर्स्ट टर्म सेम आहे इक्वल आहे. फर्स्ट टर्मचं करायचं आहे स्क्वेअर 3x² प्लस सेकंड टर्मची ॲडिशन 4y + 5y. मल्टिप्लायला परत फर्स्ट टर्म अँड प्लस ज्यांचे ॲडिशन त्यांचंच मल्टिप्लाय इज इक्वल टू 3² 9x² x² प्लस 4y + 5y 9y इंटू 3x. त्याला मल्टिप्लायला 3x आहेत आणि प्लस 4 5 जा 20 अँड y इंटू y² स्क्वेअर ऑफ y. 9x² प्लस 9 3 जा 27 x इंटू y xy. अल्फाबेटिकली लिहायचं xy प्लस 20y². इझी आहे. इथे तर पॉझिटिव्ह आहे दोन्ही नंबर्स, त्याच्यामुळे हे एक्झाम्पल अजूनच इझी आहे. पहा काहीही हार्ड नाही. 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचं एक्झाम्पल पहा. 9x - 5t 9x + 3t. फर्स्ट टर्म इक्वल आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची ॲडिशन परंतु साइन सहित -5t + 3t. मल्टिप्लायला फर्स्ट टर्म आणि ज्या टर्मची ॲडिशन त्याच टर्मचं मल्टिप्लाय. -5t मल्टिप्लायला 3t. पहा 9² 81 x². आता इथे पहा डिफरंट साइन आहे. -5t पॉझिटिव्ह 3t
डिफरंट साईन आहे, अपोजिट साईन आहे, म्हणून दोघांचं काय होईल, सबट्रॅक्शन होईल. 5t मायनस 3t किती राहतील, 2t. आणि बिगर नंबर साईन येतं आन्सरला. मग बिगर नंबर किंवा मोठ्या संख्येचं साईन कोणतं आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून इथे निगेटिव्ह राहील. 5 मायनस 3 2t. पहा, सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. मल्टिप्लायला परत 9x. इथे पण पहा अपोजिट नंबर आहेत किंवा अपोजिट साईन आहेत, डिफरंट साईन आहेत, निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे, म्हणून त्यांचं मल्टिप्लाय काय येणार, निगेटिव्ह. 5 3 जा 15 t इंटू टी किंवा टी मल्टिप्लाय टी स्क्वेअर. 81x स्क्वेअर आहे तसेच इथे मल्टिप्लाय करायचं आहे. 9 2 जा 18 tx लिहा किंवा xt लिहा मायनस 15t स्क्वेअर. इझी आहे हे पण एक्झाम्पल. फक्त तुम्हाला साईन लक्षात आले पाहिजेत, कुठे कोणतं साईन यूज करायचं आहे. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. m प्लस 2/3 m मायनस 7/3. फर्स्ट टर्म इक्वल, फर्स्ट टर्मचा करायचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची ॲडिशन 2/3 प्लस इथे स्क्वेअर ब्रॅकेट. इथे निगेटिव्ह 7/3 आहेत म्हणून ते साईन सहित घ्या. ब्रॅकेट कंप्लीट. मल्टिप्लायला परत फर्स्ट टर्म प्लस ज्यांची ॲडिशन तेच टर्म काय करायचे, मल्टिप्लायला. 2/3 मल्टिप्लायला निगेटिव्ह 7/3 इक्वल टू m स्क्वेअर. इथे पहा, ठीक आहे, एक स्टेप वाढवते मी. 2/3 इथे काय राहते, निगेटिव्ह 7/3 आणि निगेटिव्ह आहेत. मी मल्टिप्लायला m यांचं करूया मल्टिप्लाय आपण. निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथे निगेटिव्हचं साईन राहील. 7 2 जा 14 3 3 जा 9. तर ही स्टेप पहा कशी करायची. जेव्हा फ्रॅक्शन असतं तेव्हा फ्रॅक्शनचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर असावा लागतो सेम. आणि इथे दिलेला आहे, नसेल दिलेला तर आपल्याला तो करून घ्यावा लागतो. इथे करायची गरज नाही, डिनॉमिनेटर सेम आहे. मग m स्क्वेअर. आता इथे पहा प्लसचं साईन देते, आपण हे सॉल्व करून घेऊया. 2 मायनस 7/3 m मायनस 14/9. ठीक आहे, स्टेप वाढवते मी म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. m स्क्वेअर. आता इथे काय होईल, दोघांचे सबट्रॅक्शन होईल. 7 मायनस 2 राहतील 5, परंतु मोठा नंबर 7 आहे आणि त्याचं साईन आहे निगेटिव्ह, म्हणून इथे निगेटिव्ह 5/3 राहील. निगेटिव्ह 5/3. 7 मायनस 2 आणि बिगर नंबर साईन निगेटिव्ह आणि m मायनस 14/9 झालेलं आहे एक्झाम्पल. इझी आहे, थोडं समजून सांगण्यासाठी मी स्टेप वाढवलेले आहेत, काही हरकत नाही, तुम्हाला व्यवस्थित समजून घ्या. 8 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 8 नंबरचे एक्झाम्पल पहा. x प्लस 1/x x मायनस 1/x. इथे फर्स्ट टर्म इक्वल आहे, फर्स्ट टर्मचे करायचं स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची करायची ॲडिशन 1/x प्लस, आता हे निगेटिव्ह 1/x मल्टिप्लायला फर्स्ट टर्म प्लस ज्यांचे ॲडिशन त्यांचा सबट्रॅक्शन. 1/x मल्टिप्लायला निगेटिव्ह 1/x इज इक्वल टू x स्क्वेअर. आता इथे पहा, इथे पण मी स्टेप वाढवते. 1/x मायनस 1/x मल्टिप्लायला x यांचं करूया मल्टिप्लाय. आणि इथे डिफरंट साईन आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. निगेटिव्ह राहील 1 1 जा 1 आणि x इंटू x स्क्वेअर. पुढे x स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह 1/x कॅन्सल होतील आणि सबट्रॅक्शन त्यांचं काय येईल, 0 आणि मल्टिप्लायला x मायनस 1/x स्क्वेअर. पहा स्टेप बाय स्टेप पहा. x स्क्वेअर मी मागाशी सांगितलं कोणत्याही नंबरला 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतं, मग मला ह्याची गरज नाही.
डायरेक्ट पुढचं घ्या -1/x². झालेला आहे आपला आन्सर. इझी आहे. फक्त साइन लक्षात घ्यायचं, डिफरंट साइन आहे म्हणून दोघांचे सबट्रॅक्शन झालेलं आहे, 0 आलेला आहे. आणि ते प्लस आहे परंतु हा निगेटिव्ह नंबर आहे म्हणून ही स्टेप मी वाढवलेली आहे. 9 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 9 नंबरचे एक्झाम्पल आहे 1/y + 4 1/y - 9. आता इथे फर्स्ट टर्म स्क्वेअर इक्वल आहे 1/y² प्लस सेकंड टर्मची ॲडिशन 4 + -9 आणि मल्टिप्लायला फर्स्ट टर्म प्लस ज्या टर्मचे ॲडिशन त्याच टर्मचं सबट्रॅक्शन इज इक्वल टू 1² 1 y² y². आता इथे पहा -9 + 4 9 - 4 किती होतील? डिफरंट साइन आहेत म्हणजे सबट्रॅक्शन होईल. 9 मधून 4 गेले 5 राहतील आणि मोठ्या नंबरचं चिन्ह म्हणून मोठ्या नंबरचं साइन निगेटिव्ह आहे म्हणून -5 मल्टिप्लायला 5 स्टेप वाढवते. ठीक आहे 1/y. इथे पण y प्लस. आता इथे पहा डिफरंट साइन आहेत, डिफरंट साइन आहेत दोघांचे. 9 × 4 = 36 आणि डिफरंट साइन असल्यामुळे ते निगेटिव्ह राहील -36. आता एक स्टेप वाढवली ती काय आहे पहा. पहिली टर्म आहे तशीच. इथे पहा 5 × 1 = 5/y - 36. पहा प्रत्येक एक्झाम्पलला इथे काय झालेलं आहे, डिफरंट साइन आलेला आहे आणि म्हणून इथे निगेटिव्हचं साइन आलेलं आहे आणि इथे सुद्धा निगेटिव्हचं साइन आलेलं आहे. फक्त एकच एक्झाम्पल असं आहे 5 नंबरचं जिथे दोन्ही नंबर किंवा दोन्ही ब्रॅकेट दिलेले आहेत. फर्स्ट टर्म सेकंड टर्म ते काय झालेले आहेत, पॉझिटिव्ह आहेत म्हणून दोन्ही इथे पॉझिटिव्ह आलेले आहेत. प्रत्येक एक्झाम्पलला इथे निगेटिव्हचे साइन आलेले आहेत. ते व्यवस्थित पहा. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.